सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साक्री पोलिसांची धडक कारवाई। एकूण 77 लाखाचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे। साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जयेश खलाने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती। साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जयेश खलाने यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की साक्री पोलीस स्टेशन हद्दीत म्हसदे गावात जयेश गुंजाळ याच्या घरासमोर एक तांबड्या रंगाचा अशोक लेलंड कंपनीचे वाहन असून त्यात काहीतरी संशयित माल भरलेला असावा। तेथे ताबडतोब पोलीस पाठवल्यास तो मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहपोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी साक्री पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक अनिल बागुल व स्टाफ अशांना योग्य त्या सूचना देऊन म्हसदी गावी जाऊन बातमीची खात्री करून छापा कारवाई करण्यास सांगितले। त्यावरून सहपोलीस निरीक्षक अनिल बागुल व स्टाफ अशांनी म्हसदी गावात जाऊन बातमीच्या ठिकाणी गेले असता सदर संशयित इसम जयेश गुंजाळ याला पोलिसांची चाहूल लागता तो तिथून पसार झाला। परंतु संशयित इसम जयेश गुंजाळ याच्या घरासमोर उभ्या असलेल्या अशोक लेलंड कंपनीच्या वाहनात दारूचा सीलबंद साठा, विस्कीच्या बॉटल व त्याचं आयशर कंपनीचं वाहन तो तेथेच सोडून गेला। हे सगळं पोलिसांनी जप्त केले आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे धुळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे धुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बापळे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक साक्री पोलीस स्टेशन अनिल बागुल, PSI प्रसाद दिलीप रोंदळ, राजू जाधव, संजय दयाराम पाटील, संजय गोकुळ शिरसाट, संतोष हीर, अनिल संभाजी शिंदे, उमेश चव्हाण, आनंद चव्हाण, तुषार जाधव, धनंजय चौधरी, योगेश जगताप अशांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास प्रसाद रौंदळ हे करीत आहे। जागर जनस्थानसाठी चंद्रशेखर आहेरराव, साक्री। काल दिनांक 4 जानेवारी रोजी मजली शिवारामध्ये एक गोपनीय बातमी मिळाली होती। त्याच्यावरून आमचे API जयेश खलाने सोबतच बागुलसाहेब आणि सर्व त्यांची साक्री पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मजलीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजाळ नाव त्याचं आहे, त्याच्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण 700 पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। याची मुद्देमालाचीच किंमत एकूण 67,20,000 रुपये आणि टेम्पो 10 लाखाचा, अशा पद्धतीने एकूण 77,20,000 रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत। त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे। सदरील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजतं की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती। मात्र ही खरंच बनावट आहे काय, ही कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत। त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्याचं या निमित्तानं जाहीर करतो।